आज मी आपल्या देशामध्ये साक्षात पृथ्वीवरून आलेल्या 12व्या अप्सरेबद्दल बोलणार आहे. ऐकलं नसेल ना तुम्ही कधीच ही गोष्ट. तुम्ही आतापर्यंत केवळ स्वर्गातल्या अप्सरा असतात आणि त्या देवांचं काय करमणूक करतात, नृत्य करतात, इंद्रदेवांच्या दरबारामध्ये ते असतात एवढंच ऐकलंय ना. आणि प्रमुख 4 अप्सरा आहेत. अहो, एकूण प्रमुख 11 अप्सरा आहेत. आता तर 12 अप्सरा झाल्यात. 11 स्वर्गात आहेत आणि एक मात्र पृथ्वीवर आहे. आपले देशाचे जे पंतप्रधान आहेत ना, आपण देशाच्या आदरणीय पंतप्रधानांना भारतीय जनता पार्टीचे लोक भगवान विष्णूचा अवतार मानतात ना. अनेकांच्या तोंडामधून तशा पद्धतीची विधानं निघाली आहेत. तर मोदीजी जर भगवान विष्णूचा अवतार म्हणून पृथ्वी तलावर आले असतील तर त्यांच्या सोबत पृथ्वी तलावर एक अप्सरा आलेली आहे. आणि ती एकूण प्रमुख अप्सरेमध्ये ज्या 6 कोटी अप्सरा स्वर्गामध्ये आहेत असं सांगितलं जातं, त्यापैकी प्रमुख 11 आहेत असं सांगितलं जातं. तर आता एक 12वी अप्सरा जी मोदीजींच्या सोबत या महामानवाच्या सोबत आपल्या पृथ्वी तलावर आलेली आहे, त्या अत्यंत सुंदर देखण्या, काय काय त्यांचं कौतुक करावं अशा अप्सरेच्या संदर्भात आज मी आपल्याशी बोलणार आहे. आणि या अप्सरेचं नाव आहे कंगना राणावत. नमस्कार, मी राजू पडले आणि आपण पाहत आहे द रिगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिगल लाईव्ह हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. मी बोलत होतो 12व्या अप्सरेबद्दल. स्वर्गामध्ये किती अप्सरा आहेत माहित नाही, परंतु माझे सहकारी सांगत होते की 60 कोटी अप्सरा आहेत. त्यापैकी 11 प्रमुख अप्सरा आहेत. म्हटलं आता 11 अप्सरा जर स्वर्गात असतील तर एखादी पृथ्वीवर असायला पाहिजे का नको? आणि मग ती कोण असेल? आणि त्याचा जर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर याच्या कंगना राणावत आहेत. त्या मला वाटतं त्या 12व्या अप्सरा आहेत आणि त्या पृथ्वीवर आल्यात. जे कोणी देवाचा अवतार या पृथ्वीवर वावरत असतील त्यांच्या करमणुकीसाठी, त्यांच्या शेतीसाठी ते आल्याच हव्यात का, असा एक प्रश्न या निमित्तानं या माध्यमातून पडलेला आहे. तर अशा या अत्यंत सुंदर अप्सरा पूर्वी आपल्या देशामध्ये अनेक सिनेमात काम करत होत्या. अनेक सिनेमात, म्हणजे सिनेमा चांगला आहे, वाईट आहे, कसा आहे, काय आहे, खानदानी आहे, मर्यादित राहणार आहे, का न्यूड आहे, काय आहे याचा कधीही विचार न करता वाटेल त्या चित्रपटाला साईन करून त्यामध्ये काम करणाऱ्या, त्यातून अमाप पैसे कमवणाऱ्या या आपल्या आता भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार कंगना राणावत या पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या खासदार झालेल्या आहेत. आणि आता त्यांनी आपल्या कपाळाला कुंकू लावले. हो, चक्क कुंकू. हो, या कंगना राणावत यांनी बातमी आहे, आता आपल्या कपाळाला कुंकू लावलेलं आहे. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की या जणू भारतीय संस्कृती आणि भारतीय सभ्यतेच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत की काय. तर या आपल्या 12व्या अप्सरेनं परवा जे आपलं जंतर मंतरवर एक प्रचंड मोठं आपल्या देशातल्या तरुणांचं आणि आपल्या देशातल्या आमच्या तरुणी भगिनींचं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये ही जी आपली 12वी अप्सरा आहे ना, ही अक्षरशः खरंच उलट्या करून घेतलेली आहे. म्हणजे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले तरुण आवडले नाहीत हो या आपल्या 12व्या अप्सरेला. त्यांच्याकडे बघितलं की या कंगनाला उलटी होऊ लागली, उलटी अक्षरशः. म्हणजे बघा, आता कंगना ही सुद्धा अप्सराच आहे. मग आपले मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले, उत्तर प्रदेश, बिहार मधले, पश्चिम बंगाल मधले किंवा पंजाब मधले हे जे आपले तरुण पोरं आहेत आंदोलन करणारी, हे तरुण पोरं ही पृथ्वीवरची पोरं आहेत. हे मानवाची लेकरं आहेत, हे माणसाची लेकरं आहेत. ती काही स्वर्गातल्या देवताची लेकरं थोडीच आहेत का? मग कोण काळा असेल, कोणाचं नाक कमी असेल, कोणाचं मोठं असेल, कोण उंच असेल, कोण बुटका असेल, काय चित्र विचित्र आपली सगळी तरुणाई आहे. भारताचं विविधतेने नटलेलं हे वैभव आहे. पण बिचाऱ्या कंगनाला त्यांच्याकडे बघून उलट्या झाल्या म्हणे, उलटी करावी वाटली म्हणे. इतके हे सगळे विचित्र लोक होते त्यांच्याकडे बघून आणि ते अत्यंत विचित्रपणानं बोलत होते. ठीक आहे, माफ केलं. त्या एक राजकारणी आहेत, खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, मोदीजींच्या लाडके आहेत, सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या सरकारच्या लाडके आहेत, म्हणून त्यांना माफ. इथपर्यंत त्यांच्या उलटीपर्यंत माफ. परंतु त्याच्या पुढे जे त्याने एक विधान केलं की या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या
तरुणी या ड्रग्स घेतात, दारू पितात, अनेकांच्या बरोबर शरीर संबंध ठेवतात, अशा प्रकारची अत्यंत गलिच्छ, अत्यंत निषेधार्ह संपूर्ण देशानं या कंगना रनावतच्या तोंडावर थुंकलं पाहिजे अशा पद्धतीची पोस्ट तरी केली. वाह रे अप्सरा वाह, 100 चुहे खा के बिल्ली हज को चली. अजूनही आपला इतिहास व्हिडिओच्या रूपानं जिवंत आहे, फोटोंच्या रूपानं जिवंत आहे. गुगलवर कंगना रनावत सर्च केल्यानंतर या देशातले आमच्या सर्व नागरिक बंधू भगिनींना काय काय पाहायला मिळतं, या सगळ्या गोष्टीचा विचार कधी कंगना रनावत करत नाही. तिला असं वाटतं या देशामध्ये 2च लोक शहाणे आहेत, एक मोदीजी आणि त्यानंतर मी. वा अरे तुझी विद्वत्ता, कलाकार म्हणून या देशानं, या देशातल्या नागरिकांना तुला डोक्यावर घेतलं. कलाकार म्हणून तुझ्या मतदारसंघातल्या लोकांनी तुला निवडून दिलं पूर्णपणाने, आणि या मतदारसंघातली काही सेवा करशील, काम करशील म्हणून निवडून दिलं. सभागृहामध्ये चांगले विचार ठेवशील, कलेच्या क्षेत्रामध्ये काही नवीन सुधारणा त्या माध्यमातून घडवून आणण्याचा प्रयत्न तुझ्या खासदारकीच्या माध्यमातून होईल असं वाटलं. पण तू काय करतेस माय, तू काय करतेस? तू माझ्या देशातल्या माता भगिनींना, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या माझ्या तमाम भगिनींच्या बद्दल अपशब्द वापरतेस. अनेकांच्या बरोबर शरीर संबंध ठेवले म्हणते. लाज वाटत नाही का तुला? शरम वाटत नाही का? कोणाच्या जीवा ओढतोय अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. काय समजते तू या देशातल्या नागरिकांना? काय समजते आमच्या झेनजी बांधवांना आणि झेनजी भगिनींना? अरे संपूर्ण देश आज चिटून पेटून उठलेला आहे कंगनाच्या या विधानावर, या 12व्या अप्सरेवर. देवाच्या अवताराची सेवा करायला आलेल्या, पृथ्वीवर आलेल्या या 12व्या अप्सरेच्या बाबतीत सर्वत्र निषेध होतोय. अरे आमची सगळी तरुण पिढी, उद्याचं भविष्य, देशाचं, भारताचं उद्याचं भविष्य जर सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी उपाशी तापाशी, पावसा पाण्यात, थंडी वाऱ्यात अनेक संकटांचा सामना करून जंतर मंतरवर बसला असेल तर तू त्याच्या चारित्र्यावर संशय घेतेस. तुला काही सगळे असेच वाटतात का? त्याचा अनुभव तू अनेक वर्ष घेतला आहेस. वारे कंगना, वारे रनावत, वारे खासदार, वारे भारतीय जनता पार्टीचे खासदार, वारे मोदीजींची लाडकी खासदार. हे नाही चालत. या देशामध्ये तुझं हे असलं बाष्कळ बडबड आणि बडबडणं बंद केलं पाहिजे. या पुढच्या काळामध्ये सरकार म्हणून, सत्ताधारी पक्षाची खासदार म्हणून तू तुझी जबाबदारी संविधानिक पद्धतीने सभ्य शब्दामध्ये जरूर पार पाड. तो तुझा हक्क आहे. काय अधिकार आहे तुला? तुला या देशातल्या महिला भगिनीच्या कॅरेक्टरवर आणि चारित्र्यावर बोलायचा तुला अधिकार आहे? अरे कुणी बोलावं हे असं? ज्यांचं आयुष्य थिएटरमध्ये गेलं, त्याने बाहेर येऊन कुंकू लावल्यानंतर ते असं वाटतं का की मी आता सती सावित्री आहे, माझ्यासारखी कुणीच नाही? माझ्या एका हाकेमध्ये स्वर्गात गेलेला सत्यवान सुद्धा परत येतो असं वाटतंय का? लाजा वाटल्या पाहिजे, शरम वाटली पाहिजे, सभ्यतेनं वागलं पाहिजे. एवढं वाचू नका, इतका माज चांगला नाही. तुम्ही निवडून आलात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, ज्या पद्धतीने आलात त्या पद्धतीने आलात, सत्तेवर बसलात, तुमचं सरकार बसलं. याचा अर्थ तुम्ही आपल्या देशातल्या माता भगिनींवर, आमच्या मुलींवर, आंदोलन करणाऱ्या, न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या या देशातल्या तरुणींच्या बाबतीमध्ये त्यांच्या चारित्र्यावर अशा पद्धतीचे शिंतोडे उडवण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. खरं म्हणजे मोदीजींनी तातडीनं कंगना रनावतचा राजीनामा घेतला पाहिजे, हाकलून दिला पाहिजे संसदेमध्ये. याची लायकी नाही कंगना रनावतच्या संसदेमध्ये संसदेची एक महिला खासदार म्हणून काम करण्याची. अनेक महिला खासदारांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या तर अनेक महिला खासदार, सुषमा स्वराज सारख्या जनांची आम्ही आठवण करतो, वंदन करतो. आम्ही अशा खासदाराला, अशा खासदाराच्या विद्वत्तेला, ज्ञानाला, त्यांच्या चारित्र्याला, त्यांच्या विचाराला. अरे कुठे गेले भारतीय जनता पार्टीचे सगळे तत्वज्ञानी लोक?
आणि काय भरणा झाला ही अशा पद्धतीचे विधान करताय. कोण उठतो मंत्री सांगतो जेनजीच्या या 2-4 काक्रोशला लटकावलं पाहिजे. काय भाषा आहे रे काय. एवढे तुम्ही सत्ताधीश झालात, मदमस्त झालात, एवढे तुमच्या हातामध्ये ताकद आहे, सत्ता आहे म्हणून तुम्ही देशाला चिरडणार, देशाचं वाटोळं करणार. आणि कंगना राणावत ही हिरो आहे संसदेतली. बाकीच्या खासदारांना फारसं डोकं दिसत नाहीये. सगळी जबाबदारी विचार करण्याची कंगना राणावतवर. बाकी खासदार मंडळी थकली आहेत का त्यांना जमत नाहीये पूर्णपणाने अशा विषयावर भाष्य करण्यासाठी. कंगना पुढे येते आणि पुढे येते राष्ट्रपतीला उलटी होते. विरोधी पक्ष नेत्याकडे पाहिल्यानंतर तिला काहीतरी काय शब्द पडते ती असं फिलिंग होते. काय बोलता तुम्ही, काय तुम्ही आहेत कोण, अफसर आहे ना. जाऊ द्या, तुम्ही आता 12व्या अफसर आहेत. आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे 11 होते, आता ही 12वी आहे म्हटला तो आमचा गणेश. आणि मला वाटलं खरंच आता ही आता देवाच्या सेवा करायची ना. आता देव कोण आहेत पृथ्वी तलावर सध्या, मग त्यांच्या सेवेसाठीच या कंगना राणावत आल्यात का, आणि आल्या असतील तर त्यांनी आपली सेवा करावी. बाकीच्या देशातल्या भगिनींच्यावर बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. 3दा त्रिवार निषेध करतो तुमच्या या विधानाचा मी. आणि माझ्या रिंगणवर प्रेम करणारे तमाम लाखो प्रेक्षक या कंगना राणावतच्या विधानाचा निषेध करतील. महाराष्ट्र निषेध करेल, देश निषेध करेल. मोदीजीने तातडीनं कंगनाचा राजीनामा घेतला पाहिजे आणि सभागृहातून यांना हकलून दिलं पाहिजे. आज इतकंच. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.